सुप्रभात, मी अमित भिडे. कृषीधन प्रस्तुत ॲग्रोवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पुण्याजवळच्या डुडुळ गावात सतीश गांधी यांनी फुलवलेल्या कमळ शेतीची यशोगाथा जाणून घेणार आहोत. दुष्काळासंदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेऊया ॲग्रो एक्सप्रेस मध्ये. चला तर मग सफर करूया ॲग्रोवनची. एरवी बागेत फुलणाऱ्या कमळाची कुणी व्यावसायिक शेती केल्याचं ऐकलंय? नाही ना. पण पुण्याजवळ डुडुळ गावच्या सतीश गादिया यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये कमळ फुलांची शेती केली आहे. यापासून त्यांना वार्षिक 2 ते 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. आज आपण त्यांची कमळ फुलांची शेती पाहण्यासाठी पुण्याजवळच्या डुडुळ गावी जाणार आहोत. पुण्यापासून जवळच असलेल्या डुडुळ गावात सतीश गादियांची 1 एकर शेती आहे. गादियांना शेतीबरोबर परसबाग फुलवण्याचा छंद आहे. 20 वर्षांपूर्वी त्यांनी घराच्या गच्चीवर कमळाच्या रोपांची लागवड केली होती. पुढील 5 वर्ष त्यांनी कमळाच्या लागवड तंत्राची आणि त्याच्या व्यावसायिक उपयोगितेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कमळाची व्यावसायिक शेती करण्याचा निर्णय घेतला. एक ठिकाणी मी कमळ पाहिलं आणि त्या फुलावर एकदमच प्रेम बसलं आणि आता मनात आलं की आपण पण कुठेतरी कमळ शेती करावी. आणि नंतर मग मी ह्या फुलांबद्दल पूर्ण माहिती गोळा करत गेलो. काही ठिकाणी याची माहिती पण भेटली, पण काही ठिकाणी माहिती नाही गेली लोकांनी. मग मी अनेक पुस्तकं वाचली आणि नंतर मग याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर ही जी आत्ता आपण पाहिलेली जागा आहे ही 15 गुंठ्यात मग मी ही कमळ बाग फुलवली आहे. गादियांना शेतात कमळाची लागवड करण्यासाठी कृत्रिम तळ बनवणं गरजेचं होतं. यासाठी त्यांनी कमळाच्या जातीनुसार मोठे खड्डे खोदून कृत्रिम तळ्यांची निर्मिती केली. यामध्ये काही तळ्यांचा आकार 15 फूट रुंद, 20 फूट लांब आणि 3 फूट खोल असा आहे. तर काही तळ्यांचा आकार 3 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 3 फूट खोल इतका आहे. वेगवेगळ्या आकारांचे त्यांच्याकडे 50 खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहण्यासाठी प्लास्टिकचा कागद टाकला जातो. त्यानंतर त्यात माती, पाणी आणि खत समान आकारानं टाकलं जातं. पहिल्यांदा आम्ही जमिनीमध्ये खड्डा घेऊन त्याच्यात प्लास्टिक पेपर टाकतो आणि मग त्याच्यामध्ये पावभाग खत आणि पावभाग माती टाकून, माती म्हणजे लाल माती, पोयका माती, आणि त्याच्यात काही कमळाच्या मुळ्या लावून त्याच्यात मग आम्ही पावभाग पाणी भरतो. कारण मग ते लागवड झाल्यानंतर महिन्याभरात याची पानं पूर्ण पाण्याच्या वर येतात आणि मग तो हळू पूर्णपणे आम्ही पाण्याने भरून टाकतो. त्यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या जातीची कमळं आहेत. यामध्ये कुमुदिनी कमळाचाही समावेश आहे. तर मोठ्या आकाराची पानं असलेल्या मखना जातीच्या कमळाची 20 फूट बाय 25 फूट बाय 3 फुटाच्या खड्ड्यात लागवड केली आहे. कमळ लागवडीवेळी ते सेंद्रिय खतांचाही वापर करतात. कमळ शेतीला खत, लागवड आणि मजुरीसाठी मिळून 1,80,000 रुपये खर्च येतो. तर कमळ फूल, कमळ रोप, कमळाच्या बिया, बियांची पावडर, कमळ पानांच्या विक्रीतून त्यांना वार्षिक 4 लाखांचं उत्पन्न मिळतं. यातून 1,80,000चा खर्च वगळता त्यांना किमान 2,20,000 रुपयांचा नफा मिळतोय. गेल्या 15 वर्षांपासून ते कमळाची शेती करतायत. याच्या विविध पदार्थांपासून त्यांना चांगला आर्थिक लाभ होतोय. त्याच्या बिया त्या फुलाच्या पळतात, त्याच्या बियामध्ये लाया बनवल्या जातात आणि त्या लाया एक ड्रायफ्रूट म्हणून भारतात वापरलं जात आहे. त्याच्या खालोखाल एक राजकमळ म्हणून आहे की ज्याचं पान 12 फुटाचं आहे, ते पण आपल्याजवळ लावलं गेलंय. आणि त्यानंतर मग काही फळांच्या कमळ बिया मागून आपल्याजवळ 5 जातीची कमळाची रोपं आज तयार झालेली आहे. वापरासाठी मोठी मागणी आहे. कमळाच्या फुलांपासून पानापर्यंत आणि बियांपासून कमळ कंदापर्यंत सगळ्या वस्तूंना मोठी मागणी आहे. कमळाच्या बियांच्या माळांचीही ते विक्री करतात. कमळाच्या कंदापासून चूर्ण, भाजी आणि लोणचं बनवतात.
कमळाची अनेक रुचकर पदार्थांसाठी मागणी आहे. त्याचा विचार करता कमळ शेती करायला चांगला वाव आहे. फुलांपासनं एक तर कमळकंद म्हणून बनवला जातो. गुलकंद एक प्रकार की कमळाच्या फुलांपासनं कमळाच्या फूल आणि त्याच्या पाकळ्यांपासनं आम्ही कमळकंद बनवतो. आणि कमळाच्या फुलाच्या ज्या बिया येतात त्याची आम्ही खीर बनवतो. आणि कमळाचे जे खोड आहे जेव्हा आपण मुळ्या म्हणतो त्यापासून आम्ही भाजी आणि लोणचं बनवलं जातं. सतीश गादियांनी फुलवलेल्या कमळ फुलांच्या बागेला भेट द्यायला अनेक पुणेकर सध्या हजेरी लावतायत. आतापर्यंत देश विदेशातल्या अनेकांनी या बागेची पाहणी करून माहिती घेतली आहे. कमळ हे माझं पहिलं दैवतच आहे. पण त्याच्याबरोबर मी एक छंद म्हणून किंवा काही आलेल्या लोकांना काही झाडांची माहिती होण्यासाठी अनेक नमुन्याचा भाजीपाला फळ झाडं लावलेली आहे. काही माहिती आत नाही, काही स्ट्रॉबेरी आहे, अननस आहे, नंतर मग काही नमुन्याचे बांबू आहे. असे मी काही वनस्पती माझ्या बागेत लावून ठेवलेले आहे. सतीश गादियांनी मोठ्या कष्टानं गच्चीवर लावलेली कमळ फुलं शेतात नेऊन लावली. छंदातून तयार झालेली गादियांची शेती आज त्यांना चांगला लाभ देतीये. छंदातून तयार झालेल्या कमळ शेतीची आणि त्याचबरोबर सतीश गादियांची महती दूरवर पसरली आहे. त्यामुळे येत्या काळात बागेतल्या कमळांची व्यावसायिक शेती करायला काही शेतकरी नक्कीच पुढे येतील. दिलीप कांबळे, साम मराठी, डुडुळगाव, पुणे.